नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचाच दिवस आहे, शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र उत्तर आहे. योग शोभन आहे. दिवसा उपकरण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:31 ते 9:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:13 ते 12:34 आणि यमगंड काळ दुपारी 3:16 ते 4:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी रवी मंगळाची युती होणार आहे आणि गुरु शुक्रचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातील चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यसनामध्ये रवी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे. भाग्यातील शुक्र आणि तृतीयातील गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर करू शकते. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असेच असणार आहे. तुम्ही हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवा. कामाचा उरक सुद्धा दांडगार आहे. याचप्रमाणे तुमचा मूळ कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संभवतात. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमामध्ये रवी आणि मंगळाची युती होणार आहे. द्वितीयातील गुरुबरोबर अष्टमातील जो शुक्र आहे हा प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तमच असणार आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ संभवतात. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या. प्रलोभनाच्या मागे लागू नका. इझी मनीच्या मागे लागू नका. यानंतर आपली जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये रवी आणि मंगळाची युती होणार आहे. सप्तमातील शुक्र आणि तुमच्याच राशीतील गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्व होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत करा, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात रवी आणि मंगळाची युती होणार आहे. षष्ठ स्थानातील शुक्राबरोबर व्ययातील गुरु प्रतियोग करणार आहेत. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा आणि प्रवासाचा असणार आहे. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. थोडासा
शारीरिकतेवरती कसा ताण जाणवू शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधितला महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना तुम्हाला निश्चितच अनुभवास येणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमामध्ये मंगळ आणि रवीची युती होणार आहे. पंचमातील शुक्र आणि लाभातील गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असेच असणार आहे. जी कामं अधिक घ्याल त्यामध्ये सहजपणे तुम्हाला सक्सेस किंवा सफलता मिळेल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा दिसून येईल. तुमची अडकलेली कामं किंवा प्रलंबित कामं तुम्ही हाती घेऊ शकता. त्यामधून तुम्हाला मार्ग निश्चितच मिळेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाच्या ठिणग्या होऊ शकतील. काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात रवी आणि मंगळाची युती होणार आहे. चतुर्थातील शुक्र आणि दशमातील गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूळ कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर वाढू शकतील. घरातील वातावरणसुद्धा थोड्या प्रमाणात तप्त दिसून येईल. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात रवी आणि मंगळाची युतीसुद्धा होणार आहे. तृतीयातील शुक्र आणि भाग्यातील गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा थोडासा धकाधकीचा दिस येईल. कामं विलंबाने पूर्ण होत असल्यामुळे थोडासा स्ट्रेस तणाव तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसून येईल. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही जबरदस्त ॲक्टिव्ह असणार आहात. कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. थोडंसं तुमच्या वाणीमध्ये आणि एकंदरीतच तुमच्या व्यक्तिमत्वात धारदारपणा थोडा जास्त दिसून येईल. कामाचा ओरख अतिशय उत्तम असणार आहे. मात्र याच दरम्यान आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करू शकतील. त्या संदर्भात दुर्लक्ष करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयामध्ये रवी आणि मंगळाची युती आहे. द्वितीयातील शुक्र आणि अष्टमातील गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. येण्यात 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च टाळा. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत रवी आणि मंगळाची युतीसुद्धा होणार आहे.
सप्तमातील गुरु आणि तुमच्या राशीतली शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. तुम्ही जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे यशस्वीपणे पूर्ण करून दाखवा. थोडंसं फिरणं होईल. त्याचप्रमाणे अति मेहनत केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. बेयामध्ये रवी आणि मंगळाची युती होणार आहे. बेया स्थानातील शुक्राबरोबर षष्ठातील गुरु प्रतियोग करणार आहेत. आजचा दिवस धावपळीचा राहील, धक्कादायकीचा राहील, मात्र तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संदर्भातले व्यवहार करू नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. याचप्रमाणे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या सर्व भावना तुम्हाला येणार 2 ते 3 दिवसात डोईजड होण्याची शक्यता जास्त राहील. स्वतःवरती नियंत्रण ठेवा. काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभामध्ये रवी आणि मंगळाची युती होणार आहे. पंचमातील शुक्र, पंचमातील गुरु आणि लाभातील शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्य संदर्भातले काय त्रास डोकं करू शकतील. छोटे मोठे काय अनपेक्षित लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकते. मात्र आरोग्यासंदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. जे तुमचं मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमामध्ये रवी आणि मंगळाची युती आहे. दशमातील शुक्र आणि चतुर्थातील गुरु हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम, नोकरी किंवा धंदा करता त्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्तृत्वाने तुम्ही समोरच्याला अचंबित करून टाकाल. याचप्रमाणे जे तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात खटके उडू शकते. परंतु काळजी करू नका. त्याचा कोणताही परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा करिअरवर होणार नाही. करिअरच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.